हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीचे प्रभारी सरपंच अमोल बाणदार यांच्यावर 24 जून रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर आज ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभा घेण्यात आली। या सभेत 12 विरुद्ध 1 अशा मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला। तर या बैठकीला 3 ग्रामपंचायत सदस्य गैरहजर राहिल्याची माहिती तहसीलदार सुनील शेरखाने यांनी दिली। हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीचे प्रभारी सरपंच अमोल बाणदार यांच्यावर ग्रामपंचायतीच्या 12 सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूर झाला। सभेच्या अध्यक्षस्थानी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने होते। अनुचित घटना टाळण्यासाठी ग्रामपंचायत परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सरपंच अमोल बाणदार यांच्या विरोधात 12 सदस्यांनी मतदान केलं, तर बाणदार यांना स्वतःचं 1 मतदान मिळालं। त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर झाल्याचं तहसीलदारांनी जाहीर केलं। या सभेला 3 ग्रामपंचायत सदस्य गैरहजर राहिले। लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री कोळी यांच्यावर 6 महिन्यांपूर्वी अपात्रतेची कारवाई झाली होती, तर प्रभारी सरपंच अमोल बाणदार यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानं पट्टणकोडोलीच्या राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू आहे।